अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर गुरुदत्तांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार, तर आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. दत्त गुरूंचा पहिला मानवी अवतार म्हणून श्रीपाद श्री वल्लभ यांचं नाव श्रद्धेनं घेतलं जातं. आता हा अवतार कशासाठी झाला, तर भक्तांच्या दुःख निवारणासाठी आणि धर्म स्थापनेसाठी झाला. तर त्यासाठी एक मी तुम्हाला छोटीशी कथा सांगते, त्यांच्या रिलेटेड जी आहे ती. तर पूर्वी पिठापूर आंध्र प्रदेशमध्ये एक सद्गृहस्थ दाम्पत्य राहत होतं. अनेक वर्ष त्यांना लहान मूलबाळ नसल्यानं ते दुःखी होते. त्यांनी दत्तगुरूची निष्ठेने उपासना केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री दत्तगुरूंनी श्रीपाद श्री वल्लभ रूपात अवतार घेण्याचे वरदान दिलं. तर भाद्रपद शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रीपादांचा जन्म झाला. जन्मताच त्यांच्या मुखावर तेज होतं. लहान वयातच त्यांनी वेदशास्त्रांचे गूढ सांगायला सुरुवात केली आणि त्यामुळे लोक अचंबित झाले होते. आता एकदा त्यांच्या घरी एक ब्राह्मण आला आणि तो अंध होता. श्रीपादांनी त्याला भिक्षा दिली व म्हणाले, श्रद्धा ठेव. त्या क्षणी त्याला दृष्टी प्राप्त झाली. अशी अनेक चमत्कारे घडू लागली, पण श्रीपाद कधीही अहंकार बाळगत नव्हते. तरुण वयात त्यांनी घर त्याग केला. मात्या पित्याला त्यांनी समजावले, मी इथं केवळ कार्यासाठी आलोय. त्यानंतर ते कुरवपूर म्हणजे कुरुगड्डा येथे स्थिर झाले. तेथे त्यांनी अनेक भक्तांचे रोग, दारिद्र्य व दुःख दूर केले. शेवटी त्यांनी भक्तांना आश्वासन दिले, मी येथे देहाने नसलो तरी सूक्ष्म रूपाने सदैव येतेच आहे. मग त्यामुळेच आजही कुरवपूर हे दत्त भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ अवतार हा दत्तगुरूंच्या करुणेचं जिवंत प्रतीक आहे. जय गुरुदत्त, जय श्रीपाद श्री वल्लभ.